मित्रांनो, स्वामी आपल्याला बोध देत आहेत आणि म्हणत आहेत, कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन अगदी शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी नक्की करा. त्रास फक्त तुम्हाला सुख, फक्त तुम्हाला मनशांती, सुद्धा तुम्हाला विचार ही एक विलक्षण शक्ती आहे आणि ते असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारांत आहे. म्हणून विचार बदला, नक्कीच तुमचे नशीब बदलेल, एवढे मात्र नक्की खरे आहे. आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात एक लक्षात ठेवा, कर्माला घाबरा, देवाला नाही. कारण देव माफ करतो, पण कर्म तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. सगळे कर्माचार्य त्याला दुसरा कोणीतरी रडवेल आणि हे कर्म आहेत, हे प्रत्येकाला फेडावे लागतात. गोष्टी बुद्धीच्या परिघाबाहेर गेल्यावर देव आपल्याला दिसू लागतो आणि मग आपण देवाला प्रार्थना करू लागतो की हे देवा, आम्हाला सांभाळ आणि आमच्या संकटांना दूर कर. म्हणून देवाला आपण पहिले जपले पाहिजे आणि पहिले देवाचे नामस्मरण केले पाहिजे. मग तुमच्यावर संकट येत नाही आणि आले तरी देव ते संकट तुमच्यावरून निवारून टाकतो. तो तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही, असे स्वामी आपल्याला बोधवचन देत आहेत. ह्या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस त्या मनाशी तुला मार्ग दाखवणार आहे. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी म्हणत आहेत. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्याने तुम्हाला वाईट वेळेत साथ देऊन अगदी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका. कोणाच्या सल्ल्याने, असल्याने नसल्याने कोणालाही फरक पडत नाही. जर तुम्ही असाल तर तुमचा वापर नक्की केला जाईल आणि नसाल तर पर्याय नक्की शोधला जाईल, एवढे मात्र आहे. प्रत्येक जीवनात असते. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व असते. आणि मग तुम्हाला सर्व काही आनंदित करायला लागते. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत. एखाद्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणणे, ज्या माणसामुळे आनंद मिळत असतो ना, त्यांनी फक्त हे लक्षात ठेवायचे की नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो आणि तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा नक्की होत असतो आणि तोही पूर्णपणे अंधार सेल तर घरात, देवात दिवा लावून फायदा कधीच नसतो. एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतेही दुःख राहिले नसते. जीवनात दुःख जर उरले नसते तर खरं सुख कोणाला कधी कळलंच नसतं. म्हणून देवाने दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात आणल्या आणि आपलं आयुष्य उज्ज्वल करून टाकलं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात आहे, व्याप आहे, मीच पावन आहे, मीच जल आहे आणि गगनही मीच आहे, अक्कलकोटही मीच आहे आणि दोन्ही ध्रुवांवर, कैलासावर, कैलास पर्वतावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही आणि जाणारही नाही. मी तुमच्या सदैव पाठीशी राहील, हे वचन मी तुम्हाला देतो आहे. स्वामी म्हणतात, जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील ना, तर तुमची तत्वे बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत नक्की बदला. कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, मुळं नाही. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपले मन कितीही स्वच्छ असू द्या, बाकीचे लोक तुमच्या बाह्य वर्तनावरून तुमची किंमत करतात, पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनातून तुम्हाला फळ देतात. म्हणून तुमचे अंतर्मन जेव्हा शुद्ध असते तेव्हा तुम्ही प्रगती व तुमच्या पाठिंबा स्वामींचा आशीर्वाद असतो.
म्हणून स्वामींचा चांगला आशीर्वाद मिळवा. तुम्ही चांगल्या मनातून दुसऱ्यासोबत बोलले पाहिजे आणि मनात कोणतेही पाप न ठेवता सर्व समभाव, सर्वांचे सारखेपणा वागले पाहिजे. कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचे नाम घेत एक एक पाऊल फक्त पुढे टाका. तुमच्या सर्व अडचणी व तोडगा नक्की मिळेल. पण त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती मनापासून पाहिजे. आणि जिथे श्रद्धा आणि भक्ती असते, स्वामी शक्ती असते, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. हातात गेलं तरी नशिबात कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुण्य नाही आणि कष्टाचं कधीही संपत नसतं. म्हणून फुकटचं कोणाचं खायचं नाही. आणि तुम्ही कष्ट करून जे कमावलं आहे ते तुम्ही सुखाची 2 भाकरी खाल्ली तरी तुम्हाला ती गोड लागते. एवढे मात्र नक्की खरे आहे, माणसाचे मन अगदी निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चरित्र गमवायची भीती अजिबात उरत नाही. मग तो मनमोकळेपणाने आपले जीवन जगत असतो. समतोल मनासारखे कोणतेही उरत नाही आणि या जगात समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून एक काम करा, तुम्ही फक्त एवढं करा की समतोल मन ठेवा आणि सर्वांशी सर्व समभावाने जगा आणि बोला. समाधानासारखे सुख नाही, म्हणजे समाधान तुम्हाला जीवनात अत्यंतिक सुखी आणि समृद्धी करत असतो. म्हणून तुमच्या जीवनात समाधान पाहिजे आणि लोभ अजिबात नको, नाहीतर भरपूर मोठा आजार तुम्हाला येईल आणि तो लोभ आजार असेल. आणि दया करा आणि प्रत्येकावर दया करा. जो तुमच्या दाराशी येईल त्याला खाऊ घाला, पिऊ घाला, एवढे लक्षात घ्या. मग तुम्हाला खरं पुण्य लागेल. मग तुम्ही कितीही दानधर्म केला तरीही तो काही कामाचा नसतो. जर तुम्ही तुमच्या दारात आलेल्या माणसाला परत पाठवत असाल तर एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, कलियुग आहे इथे. खरा अर्तो आणि खोटा मिरवतो, पण लक्षात ठेव, विजय हा फक्त सत्याचा होत असतो आणि तो शेवटी जिंकत असतो. म्हणून सत्याच्या दिशेने राहा, नक्की तुझा एके दिवशी विजय होईल, असे स्वामी संबोधून सांगत आहेत. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते आणि ती शक्ती स्वामी आपल्याला प्रदान करत असतात. फक्त आपण त्यांचे मनापासून नामस्मरण केले पाहिजे आणि स्वामींची भक्ती ही मनापासून केली पाहिजे. आपण जेवढी जास्त मनापासून स्वामींची भक्ती करतो तेवढे जास्त पुण्य आणि तेवढे जास्त स्वामी आपल्याला फळ देत असतात. म्हणून स्वामींची भक्ती करताना कधीही विचार करू नये की मी एवढे जप करावे की तेवढा जप करावा. स्वामींचा भक्त असताना तुम्ही कितीही जप केला तरी तो कमीच आहे आणि त्याचं फळही स्वामी तुम्हाला नक्कीच देतात. किती दिवसांचे आयुष्य असते मित्रांनो आजचे अस्तित्व, कारण उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. म्हणून आता तुम्ही जगून घ्या आणि उद्याचं उद्यावर सोडा आणि आज जगून घ्या. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणाशी आहे. स्वामी समर्था, कितीही मोठी समस्या येऊ दे आणि असू द्या, फक्त स्वामी तुमच्या नावात आम्हाला समाधान मिळेल आणि ते समाधान फक्त तुमच्या नावात आहे. एवढी मात्र ही गोष्ट खरी आहे. मित्रांनो, ठरवाल आणि लगेच झालं असं कधीच होत नसतं. थोडा संयम ठेवा. कष्ट, हाल होतील, पण हार होणार नाही. आणि स्वामींचा हात जर तुमच्या पाठीशी राहिला तर नक्कीच तुमचा विजय होईल आणि तुम्ही विजयाचा झेंडा एके दिवशी नक्की मिरवाल. यश तुमच्या पायात लोटांगण घालेल. आशीर्वाद घेता येतील तेव्हा घ्या, मात्र कोणाचंही घेऊ नका. आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका. एवढे तुम्ही करा आणि तुम्ही सुखी, समाधानी आणि निरोगी राहाल, अशी स्वामींचरणी मी प्रार्थना करते. आणि सर्वांना सुखात ठेवा. स्वामी, अशी ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते. प्रयत्न न करता सहज पुरा अस्तित्वात नाही, म्हणून प्रयत्न करत चला. स्वामी म्हणतात, तुम्ही एक पाऊल पुढे ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे. मग तुम्ही घाबरता कशाला? मग फक्त आपल्याला एकच पाऊल पुढे टाकायचे आहे. नंतर आपल्याबरोबर स्वामी पुढे घेऊन जातात. आई होण्यासाठी श्री असणं गरजेचे नाही आणि काळजात प्रेम माया असेल तर पुरुषात आई नक्की दिसत असते. म्हणून तुमच्या हृदयात नेहमी माया ठेवा आणि प्रेम ठेवा. धनदौलत तर जगात अनेक लोक सोडून जातात,
परंतु जो नाव सोडून जातो तोच खरा धन्यवाद होय आणि तोच खरा पुण्यवान होय. म्हणून नाव कमवा, शिका. पैसाही आपण कधीतरी कमवू. जेव्हा आयुष्यात खूप संकटे येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा समजून जायचं स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतला आहे आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी तुम्हाला चमत्कार दाखवणार आहेत. भूक तेव खाणे ही प्रकृती आहे आणि भूक त्यापेक्षा खाणे, जास्त खाणे ही विकृती आहे. आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही तुमच्या मनात आहे, संस्कृती आहे आणि ही संस्कृती तुम्ही कायमस्वरूपी जपली आहे. कोणाच्याही मागे धावू नका. तुमची किंमत कमी होईल. कारण ज्याला जास्त महत्त्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य असते. म्हणून कोणाला किती महत्त्व द्यायचे हे तुम्ही ठरवता आणि तुम्हीच ठरवता. आपण किती महत्त्व द्यायचे आणि किती नाही ते जीवन जगताना जगाचा जास्त विचार अजिबात करू नका. कारण जग त्याच्याकडे नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्या जवळ जात असतं. म्हणून जगाचा विचार सोडून द्या व तुमच्या आंतरिक सुखासाठी तुम्ही जगत चला. कर्माची परतफेड करावी लागते हे इथे फेवू लागतं. त्यासाठी कर्म करताना नेहमी विचार करून करा आणि सजग होऊन कर्म करा. कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचार्य मित असते, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो. अहंकार सर्वात वाईट गोष्ट आहे की अहंकार तुम्हाला कधीही जाण देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. म्हणून कधीही अहंकार करू नका. मग तुम्ही भरपूर ठिकाणी चुका कराल, तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही. एवढं लक्षात घ्या की पंगत चुकली की एक वेळचं जेवण चुकतं, पण जीवनात मात्र कधी आपली संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते. म्हणून योग्य माणसात असणं, आयुष्यात असणं नेहमी गरजेचं असतं. एवढी गोष्ट खरी आहे, आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले, मनाची अगदी भीती गेली, मन निशंक झाले. कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी आपल्या रस्त्याचे चरण पकडतो आणि म्हणतो, स्वामी मला रस्ता दाखवा. आणि स्वामी आपल्या निर्मळ मनाने रस्ता दाखवतात आणि ते आपल्याला प्रेमही करतात. ज्याला तुमच्या सोबत राहायचे आहे तो तुमच्या 1000 चुका माफ करेल, पण ज्याला सोडून जायचं आहे तो तुमची चूक नसताना पण सोडून नक्की जाईल. म्हणून अशा माणसांना नक्की तुम्ही आयुष्यात ओळखायला शिकलं पाहिजे आणि अशी माणसे नक्कीच तुम्हाला सोडून जाऊ शकतात. भूक भागवे माती आणि चूक पदरात घेणार नाती यांच्याशी कधी गद्दारी करू नका. नाहीतर तुम्हाला मग आयुष्यात कुठेही जाल तिथे तुम्हाला संकटे येतील आणि मग तुम्ही पस्तावा कराल. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांब होले एक प्रार्थनेसाठी हात जोडा. 2 नक्की हातापेक्षा अधिक उपयुक्त असतो. म्हणून कुणाला दोन्ही हाताने मदत करायची असेल तर मनमोकळेपणाने करा आणि अगदी निर्मळ मनाने करा. कोणाला दुखावून कर्मजगात दुसरे कोणते नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य करण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, स्वाभिमान विकणे मोठे होण्याचे, अभिमान बाळगणे लहान राहिले कधी चांगले असते. म्हणून एक लक्षात घ्या, आयुष्यात नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही. जीव नक्की तेव्हा जातो जेव्हा आपल्याला पोहता येत नाही. परिस्थिती कधीच समस्या बनत नाही. समस्या तेव्हा बनते जेव्हा ती आपल्याला हाताळता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हाला जे हाताळता येईल तेव्हा तुम्ही कर्म करत चला आणि पुढे आयुष्यात चालत चला. बस एवढे तुम्हाला करायचे आहे. अहंकार बाजूला ठेवून बोलत जा. हेतूशिवाय प्रेम करणे, अपेक्षेशिवाय काळजी घेणे आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यासाठी प्रार्थना करणे ही सर्व खऱ्या नात्याची खरी लक्षणे आहेत आणि ही लक्षणे तुम्ही आत्मसात केली पाहिजेत. पाऊस आला की माकडाकत घर असतं, ओल झालं नसतं, वेळ निघून गेली की प्रत्येकात जपलं असतं तर संपलं नसतं. म्हणून नाती आणि माणसं जपायला शिका आणि माणसं अगदी जवळ राहा. शिका जे सहज मिळतं, नाते शेवटपर्यंत टिकतं. पर्यंत टिकतं नाते सहज मिळत नाही, हे खरंच आहे. आणि विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो ना त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींचा हात पकडा आणि स्वामींच्या बरोबर बना. चला.
नक्कीच स्वामी तुम्हाला भरपूर पुढे घेऊन जातील. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. एवढं खरं आहे. कधी शोधाचा प्रयत्न अजिबात तुम्ही करू नका की देव आहे की नाही. शोधण्याचा प्रयत्न करा आपण माणूस आहोत की नाही. नक्की तुम्हाला माणसात देव दिसेल. नको होऊ उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण. बघ मी हा तुझा विश्वास आणि तुझ्या विश्वासाचं मन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जे गमवाल ना त्यापेक्षा जास्त मिळणार आहे. फक्त संयम ठेवा. मी तुझ्या पाठीशी आहे आणि नक्की माझ्यावर विश्वास ठेव. जगा इतकं मित्रांनो की नक्की तुम्हाला आयुष्य कमी पडेल, आणि हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नक्की तुमच्या नशिबाचा तो भाग असेल, पण प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला तुम्हाला देणे भाग पडेल. म्हणून परमेश्वराची भक्ती अशीच करा आणि मनापासून करा. नक्की परमेश्वर तुम्हाला सर्व काही तुमच्या मनासारखे देईल आणि तुमच्या मनासारखे करेल. एवढे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. जो देव रात्री झाडांच्या पक्ष्यांना पडू देत नाही, मग तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल. म्हणून एक लक्षात घ्या, देव सगळ्यांना सारखा असतो. तो सगळ्यांचं रक्षण करत असतो. म्हणून त्याला घाबरण्याचं कारण नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. तो कपाळावर लावला ना की आपली बोटे सुगंधित करून जातो आणि आपला दिवस आनंदी होऊन जातो. म्हणून चंदनासारखे नक्कीच तुम्ही झाले पाहिजे. नशिबाची साथ नसली तरी चालेल, पण स्वामींचा हात डोक्यावर कायम असाच राहिला पाहिजे. ही स्वामींचरणी प्रार्थना. निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन. पुढे मागे मी राहीन. कुठेही जा तिथे दर्शन देईन. आणि एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही मी शक्य करीन. एवढं मात्र खरं, सुख आणि दुःख आपल्याला कर्मानुसार मिळते. याचा गरीब आणि श्रीमंतीशी काहीही संबंध नाही. मलाही रडतो आणि हसरा झोपटतो, हसत असतो. म्हणून कधी कर्म करताना चांगले कर्म करा आणि चांगले विचार करा. नक्की देव तुमच्या सोबत असेल. आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावे. कारण हे दोघे कधीही तुमची फसवणूक करत नाहीत, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि तुम्ही कधीही अपेक्षा आणि समाधान यानंतर एवढे आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून अपेक्षा कोणाकडूनही करू नका आणि सुखी समाधानी राहा. एवढं तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल तर मदतीला नारायण कधीच येणार नाहीत. एवढं मात्र खरं. तुम्ही तुमच्या मनात ठाम करून ठेवलं पाहिजे. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घ्या. कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवापासून झाली असेल. आणि अनुभव असेल तर एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, स्वामी आपल्याला म्हणत आहेत, खात्री झाल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. कारण बाहेरून चांगला दिसणारा माणूस, देवासमान असलेला माणूस घातकी निघत असतो. म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नका आणि कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. नाहीतर तुम्हाला आयुष्यात पस्तावा करण्याची वेळ येईल. सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण फिरतात आणि दमले की त्यांना जाणीव होते की समाधानातच खरे सुख होते. म्हणून जेव्हा तुम्ही सुखी आणि समाधानी असाल तेव्हा तुमचे आयुष्य अगदी निर्मल आणि सुखी होऊन जाईल. एवढं लक्षात ठेवा की आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात नशीब. आणि सर्व काही असूनही रडतो त्याला म्हणतात दुर्दैव. थोडे कमी सापडले याला म्हणतात जीवन. म्हणून एक लक्षात घ्या, जीवन जगा, हसत खेळत जगा आणि हसत मुखाने जगा. कोणालाही टेन्शन देऊ नका आणि कोणाचंही टेन्शन घेऊ नका. सर्व काही परमेश्वर नीट करणार आहे. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा. शिका. बस तुम्ही एवढं केलं पाहिजे. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका आणि जेणेकरून वाईट वेळेत लोक तुम्हाला सोडून जातील असं तुम्ही काम कधीच केलं नाही पाहिजे. आशा आणि विश्वास कधी चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असे की आपण आशा कोणाकडून करायची
आणि विश्वास तुम्ही कोणावर ठेवायचा, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. देवाला हे कधीच तुम्ही सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. मित्रांनो, त्या अडचणींना सांगा तुमचा देव किती मोठा आहे आणि तो किती बलाढ्य आहे. नक्कीच देव तुमची परीक्षा घेईल, तुम्हाला विजयी करेल. जर तुम्ही त्यांच्या परीक्षेत पास झालात तर नक्कीच देव तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जाणले तर समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, मनात ठाई असते स्वामी समर्था तुमचे नाव. हे किती छान लिहिलेलं आहे. आणि स्वामी समर्थांचे नाव आपल्यात कायम मोठे आणि स्वामींना ही मागणी मागितली पाहिजे. जीवनात जर जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही, एवढं मात्र खरं आहे. म्हणून नक्की तुमच्या अंगात जिद्द, संयम ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा. नक्की तुम्ही विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. काही गोष्टी असतात त्या आपण कोणाला सांगू शकत नसतो. त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट स्वामींना सांगून तर बघा, तुमचे मन किती हलके होईल. ते तुम्हाला समजावेल आणि स्वामी ही तुमची गोष्ट समजून घेतात आणि त्यातून मार्ग काढायला तुम्हाला सांगतील किंवा तुमच्याजवळ अशी माणसे पाठवतील की त्याच्यातून तुम्हाला ती माणसे बाहेर काढतील. म्हणून स्वामींची लीला अपरंपार आहे आणि स्वामी भरपूर काही चमत्कार करतात आणि त्या चमत्कारात आपल्याला दाखवून देतात की ते आपल्या सोबत आहेत. आपला विचार आज आपल्या भविष्याचा चेहरा असतो. नकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचण दिसते आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी नक्की दिसत जाईल. आणि मग आपण ती संधी शोधून आपण त्यावर काम करू आणि नक्की यशस्वी होऊ. आयुष्यात काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणी नसावा. म्हणून कधी पुण्य करायच्या वेळेस तुम्ही कधी कोणाला काही सांगू नका आणि ते पुण्य अगदी तुम्ही कोणाला न सांगता केले पाहिजे. म्हणजे देव आपल्याला बघत असतो आणि त्याप्रमाणे तो आपल्याला फळ देत असतो. एवढं तुम्ही नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. न मिळाल्या गोष्टीचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात आनंदाने जगणे म्हणजे खरे आयुष्य होय. आणि याचं नाव आयुष्य आहे आणि असे आपल्याला सर्व आयुष्य जगायला लागते. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली ना यावर तुमची श्रीमंती कळते आणि पैशांनी ती अजिबात कळत नाही. तुमची फसवणूक झाली यात तुमची काहीही चूक नसते. चूक त्या लोकांची आहे ज्यांनी तुमच्या विश्वासांची किंमत केली नाही आणि ते एक चांगला माणूस गमावून बसले. म्हणून एक लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यातून वाईट माणसे निघून गेली याचे धन्यवाद तुम्ही स्वामींना दिले पाहिजेत. कुणाच्या वाईट विचारात तुमचे काही वाईट होणार नाही, कारण तुमच्याकरिता तुमच्या पाठीशी उभय आणि ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक आहेत. मग ते तुम्हाला अगदी लहान बाळाप्रमाणे सांभाळतील. तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. आयुष्यात कधीही निराश होऊ नका. जिथे दुःखाची गर्दी असते तिथे थोडं दूर सुख सुद्धा वाट थांबत असतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून दुःख तुम्हाला आले तर समजा लगेच तुम्हाला सुखही येणार आहे आणि तितक्याच वेगाने स्वामी तुम्हाला सर्व काही देणार आहेत. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता ना मित्रांनो, यापेक्षा एक लक्षात ठेवा आणि ध्यानात ठेवा. देवाची पाठ तुमची असते ना तेव्हा तुम्ही कसे वागता याच्याकडे लक्ष द्या. आणि यावर खूप काही गोष्टी तुमच्या अवलंबून असतात आणि देव तुम्हाला कसे देतो यावर सुद्धा अवलंबून असते. मोह नसावा, पैशांचा गर्व नसावा, रूपाचे झापड नसावे. मित्रांनो, सुखाचा तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं जीवन तुमचं व्यर्थ आहे. मग सगळं जीवन आपलं भांडणात निघून जातं. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वर दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचे मन तुमच्यामुळे दुखावले आहे त्याचा हिशोब स्वामी आज ना उद्या घेतात आणि मग नक्की स्वामी तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला देतील आणि यात अजिबात शंका नाही. नातं निभावायला प्रत्येकाला जमत नाही, कारण नाती जपताना दुसऱ्याचा आनंद स्वतःच्या मन सुद्धा खावं लागतं. एवढं लक्षात घ्या. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधी अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असतं आणि ते सुख तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. असं कोणी नसेल ज्या नियम भराडी ठेव बदलेल
तुझा पण एक दिवस तू फक्त स्वतः आणि स्वामींवर विश्वास ठेवून बघ, तुला सर्व काही मिळेल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसे कधीही विसरायची नसतात आणि त्यांना जपायचं असतं शेवटपर्यंत. तुमच्या सोबत असतात. कोणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव आहेत आणि राहतील. आणि स्वामींची लीला अपरंपार आहे, त्याबद्दल काही वाद नाही. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायची ना निष्ठा ठेवायची. तो फक्त मनामधला संयम गमावला, पण कळेल त्याची काय गमावलं आणि त्याने काय कमावलं एवढं लक्षात घ्या. म्हणून तो कमावणारा तर काही नाही, पण गमना खूप काही, आणि चांगला व्यक्ती तो आपल्या आयुष्यात गमत बसेल. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, नुकसान झाले तर भविष्यात लाभ सुद्धा होणार आहे, आणि जर झालं असेल तर पुढे जाऊन हिशोब सुद्धा होणार आहे. म्हणून तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी सर्व काही तुझे चांगले करेन. समोर संकट बघून रडायचे की लढायचे हे स्वतः ठरवायचं असतं. संकट तुम्हाला संपवून नक्की टाकेल, आणि नाही टाकलं तर तुम्ही संकटांना संपवून टाका. म्हणून तुमच्या हातात आहे. रडा की लईच मनाला इमानदार सग असतात, पण खरा व्यक्ती तोच आहे ज्याला बेईमानी करण्याची संधी मिळाली आहे आणि तरीही त्याने इमानदारी पसंत केली आहे. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हाला कोणी बघत नसले तरी देव तुम्हाला बघत असतो आणि देव तुमची परीक्षा घेत असतो. जर तुम्ही त्यात पास झाले तर देव तुम्हाला सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवेल. नाहीतर मग देव तुमच्या सर्व कर्माचं फळ तुम्हाला एके दिवशी नक्की देईल. याचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणत आहेत, तू मन छोटं नको करूस. जिथे तुले आपले तोंड फिरवतो ना, तिथे मी तुझ्यासोबत राहील, आणि तुझी साथ पूर्ण नकोस. मी हे तुझ्यासोबत निस्वार्थ प्रेम फक्त 2च ठिकाणी मिळतं, एक आईच्या पदरा आणि एक स्वामींच्या चरणात. म्हणून कधीही तुम्ही निस्वार्थ प्रेम शोधायला जाल तेव्हा स्वामींच्या चरणी ते तुम्हाला नक्की मिळेल. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, जर तुमची कर्म स्वच्छ असतील ना, तर आम्ही लाखोंच्या गर्दीत तुम्हाला ओळखू, पण तुमची कर्म स्वच्छ नसतील तर आम्ही तुम्हाला ओळखण्यात मदत करू शकत नाही. चांगले होणार आहे, एक गृहीत धरून चला, बाकी परमेश्वर पाहून घेतील. हा विश्वास मनात असला ना की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वास असेल, आणि तो आत्मविश्वास आपल्याला भरपूर पुढे घेऊन जात असतो. कोणी कितीही तुला चुकीचा किंवा खोटा समजू दे, पण जर तू खरा असशील, तोवर जोवर बसलायस तो संग हिशोब ठेवतो. तो सर्वांचा हिशोब अगदी वेळेवर करतो. म्हणून स्वामी आपले कर्म बघत आहेत, आणि आपले चांगले कर्म आपण करत राहिले पाहिजे, आणि स्वामी आपल्याला आसपास असे आपण समजले पाहिजे. नक्की आपल्याकडून सर्व चांगल्या गोष्टी होतील. परिस्थिती सगळ्यात मोठी गुरु आहे, कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकू शकत नाही आणि समजू शकत नाही. हे तितकं खरं आहे. दुःख भोगरा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपण कोणाला दुःख दिले नाही पाहिजे. आपण फक्त सर्वांना सुख दिले पाहिजे आणि त्यांना आनंदा बितले पाहिजे, कारण स्वामी सुद्धा आपल्याला आनंद बक्षाच आपल्यावर कृपा करत असतात. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका. मी तुमच्या सोबत आहे, पाठीशी आहे आणि कायम तुमच्या सोबत राहील एवढा तुम्हाला विश्वास देतो. कारण धने उठण्यापेक्षा गरुड झेप ही नेहमी मोठी असते, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला झेप मोठी घ्यायची आहे आणि स्वामी तुमच्या पाठीशी त्यासाठी उभे आहेत. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही मोठी झेप घ्या आणि आयुष्यात खूप मोठे व्हा असे स्वामींना वाटत आहे, आणि स्वामी तुमच्या सोबत आहेत. चंदनापेक्षा वंदन जास्त महत्त्वाचे आहे, आणि योग्य होण्यापेक्षा ना मित्रांना उपयोगी होणे अधिक चांगले असते. आणि प्रभाव चांगला असण्यापेक्षा तुमचा स्वभाव कसा चांगला आहे हे भरपूर महत्त्वाचे. म्हणून तुमचा स्वभाव तुम्ही नेहमी चांगला व स्वच्छ ठेवला पाहिजे. व कोणाला मदत करताना तुम्ही कधी ती मदत निर्मळ मनाने आणि साफ मनाने केली पाहिजे. अडचणींच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःचा विश्वास असतो, आणि जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. फक्त तुमच्या मनात विश्वास पाहिजे. तो विश्वास तुम्ही दृढ केला तर तुम्हाला सर्व काही जीवनात मिळू शकेल. संयम फक्त तुम्ही ठेवला पाहिजे. कधी कधी चांगला घडसा तुम्हाला वाईट परिस्थितीत जावे लागते, आणि मग तुम्ही जर वाईट परिस्थितीत जात असाल तर समजून घ्या,
तुम्हाला सुख लवकरच मिळणार आहे आणि तुमच्या टोक्यात तुम्ही फिट करून घ्या. तुमच्या समोर एक असा क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस. ते स्वप्न खरं होईल आणि निश्चिंत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे असं मी तुला सांगत आहे. म्हणून तू कसलं टेन्शन घेऊ नको. मी तुझ्या सोबत असेल आणि हे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. आणि जर तुझा विश्वास असेल तर नक्की एक लाईक कर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, अरे किती चिंतेमध्ये अडकून राहशील. चिंता करणे थांबव. ज्याच्या नशिबात आहे ते धावून येईल. नशिबात नाही तेही येईल आणि जाईल. म्हणून अंगणित इच्छा बाळगू नका. जे मिळाले ते सांभाळा. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, राशीचक्रावर नाही. राम आणि रावणाची राशी एकच होती, पण नियतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ दिले. लहान विचार शंकेला जन्म देतो आणि मोठा विचार समाधानाला जन्म देतो. ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल आणि सहन करायला शिकलात तर जगायला शिकाल. तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त बरोबर राहा. वेळ साक्ष देईल. या जगात तुमचे स्वतःचे कोणीही नाही. प्रत्येक जण केवळ त्याच्या स्वार्थापोटी तुमच्याशी जोडला गेला आहे आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याच्या देवावर प्रेम आणि श्रद्धा निर्माण होत नाही. आयुष्यात जेव्हा जेव्हा आपण वाईट टप्प्यातून जातो तेव्हा आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो की देवाला माझ्या अडचणी का दिसत नाहीत, तो माझे दुःख का कमी करत नाही. पण लक्षात ठेवा, परीक्षा सुरू असताना शिक्षक गप्प बसतात. श्रीकृष्णाने सुद्धा खूप काही गमवलं. आधी त्यांच्यापासून आई सुटली, मग वडील सुटले. त्यानंतर नंद आणि यशोदा, मित्र आणि सोबती मागे राहिले होते. राधाही मागे राहिली होती. गोकुळही मागे राहिले. नंतर मथुराही राहिली. आयुष्यभर श्रीकृष्णांकडून काही ना काही दूर होत राहिले. श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून उत्सवाचे प्रतीक आहे. सर्वस्व गमावूनही आनंदी कसे राहायचे हे श्रीकृष्णापेक्षा चांगले कोणीही शिकवू शकत नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा, नेहमी हसत राहा. दुःख तर देवापासून चुकलेले नाही, मग आपण तर साधारण मनुष्य. दुःखाला किती जवळ करायचे हे एकदा समजले की आयुष्यात दुःखच उरत नाही. मन आंधळे आहे, त्याला स्वतःचे काही ज्ञान नाही. मनाला काहीच कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही. म्हणून आपल्या मनाच्या शब्दाचे आंधळेपणे पालन करण्याची महत्त्वाची कामे पुढे ढकलणे थांबवा. तुम्ही नेहमी तुमच्या बुद्धीने काम करा, मनाने नाही. कारण आंधळे मन तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमी थांबवते. जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्त्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचे मित्र बनते. परंतु सध्या तुमचे मन तुमचे शत्रू बनले आहे, जे तुम्हाला दिवसेंदिवस नष्ट करत आहे. स्वामी भक्त हो, तुम्ही सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर असाच स्वामींचा संदेश ऐकण्यासाठी आमच्या या व्हिडिओला लाईक व आम्हाला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा आणि न चुकता शेअर करा. कलियुग चालू आहे म्हणून तुमच्या मनातून हा विचार काढून टाका की कोणीतरी तुमच्याशी विनाकारण नाते ठेवेल. तुमच्याजवळ असे काही ठेवा की ते मिळवण्यासाठी लोक तुमच्याशी जोडले जातील. स्वतःला रिकामे होऊ देऊ नका, कारण लोक रिकाम्या वस्तू कचऱ्यात टाकतात. जर देवाने अशी एखादी गोष्ट घेतली असेल जी तुम्ही गमावण्याची कल्पनाही केली नसेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल ज्याची तुम्ही कधीही कल्पनाही केलेली नसेल. मोकळ्या मनाने श्वास घ्या. आत गुदमरण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी माझ्यावर सोडा. सर्व काही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकजण कोणत्याही समस्येवर स्वतःचा उपाय देतो. म्हणून एखाद्याने दर्शविलेल्या मार्गावर जाण्यापूर्वी मार्ग देणारी व्यक्ती स्वतःच आपला मार्ग गमावला आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करा आणि नंतर सुनिश्चित करा. स्वतःला तणाव आणि अडचणींपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे. स्वतःला स्वामींसोबत जोडा आणि सगळे स्वामींवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा.
शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. विनाकारण कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर करा हे एक काम, शत्रुपीडा कायमची नष्ट. श्री स्वामी समर्थ. जो कोणी त्रास देतोय तो त्रास कायमचा कमी होईल आणि जे शत्रू असतील, शत्रुपीडा असेल ती कायमची नष्ट होईल. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये भरपूर असे लोक असतात जे आपल्याला त्रास देतात किंवा आपल्याबद्दल वाईट विचार करतात किंवा त्यांना असं वाटतं की याचे कधीच चांगले व्हायला नाही पाहिजे. तर अशा लोकांमुळे आपण चिंतित असतो, आपल्याला त्रास होत असतो आणि मग तो विनाकारणचा त्रास आपले आयुष्य खराब करत असतो. तर तुम्हालाही विनाकारण कोणीतरी त्रास देत असेल आणि तुम्ही चिंतित असाल, त्रासात असाल, तर तुम्ही सुद्धा हे एक काम करा. तुमचा तो त्रास कायमचा नष्ट होईल, शत्रुपीडा नष्ट होईल. आता यात काम करण्यासाठी तुम्हाला फक्त पूजेचे नारळ लागणार आहे. ते नारळ घेऊन तुम्ही तुमच्या देवघरात कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. तर कोणत्याही दिवशी तुम्हाला ते नारळ घेऊन तुमच्या देवघरात बसायचे आहे, देवाला नमस्कार करायचा आहे आणि ते नारळ आपल्या दोन्ही हातात घेऊन डोळे बंद करून देवांना प्रार्थना करायची आहे. स्वामींना प्रार्थना करायची आहे की मला कोणीतरी त्रास देतोय, तो त्रास कमी करा. माझे शत्रू आहेत, ती शत्रू पीडा कमी करा. हे सगळं बोलून स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि नंतर ते नारळ आपल्या देवघरात ठेवायचे आहे. पूर्ण दिवस, पूर्ण रात्रभर ते नारळ तिथेच देवघरात राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ते नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचं. नदीमध्ये, तलावात, समुद्रात कुठेही विसर्जित करू शकता. जर पाण्याची व्यवस्था नसली तर कोणत्याही झाडाकडे, मोठे झाड असते तिथे ते नारळ ठेवून द्यायचे किंवा मंदिरात जाऊन ठेवून द्यायचे. या उपायामुळे तुमची शत्रुपीडा कायमची नष्ट होईल आणि विनाकारणचा त्रास सगळा कमी होईल. हा एक खूप चमत्कारी उपाय आहे, चमत्कारी तोडगा आहे. तो तुम्ही नक्की करा. तर मित्रांनो, लाईक आणि शेअर करा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, देव तो दरवाजा उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. जोपर्यंत तुम्हाला माहीत आहे की तुमच्या जीवनाच्या प्रवासात देव तुमच्यासोबत आहे, तोपर्यंत तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्त्वाचे नाही. बाळा, नेहमी देवामध्ये आनंद घे, कारण तो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करेल. शांतपणे बोला, हे देवा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण कर आणि स्थिर आत्मा निर्माण कर. देवांचा आश्रय आणि सामर्थ्य आहे. प्रत्येक संकटात तो उपस्थित राहून मदत करतो आहे. परमेश्वर तुटलेल्या हृदयाच्या जवळ असतो आणि तो आत्म्याने चिरडलेल्यांना वाचवतो. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाला घाबरू? परमेश्वर माझ्या जीवनाची शक्ती आहे. मग मी कोणाची भीती का बाळगू? अरे, चाखून बघा की परमेश्वर किती चांगला आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो धन्य होतो. परमेश्वर तुला शक्ती देईल. परमेश्वर तुला शांती देईल. हे परमेश्वरा, माझे सामर्थ्य आणि माझा उद्धार करता, माझ्या मुखाचे शब्द आणि माझ्या हृदयाचे चिंतन तुझ्या दृष्टीने मान्य होऊ दे. एक जादुई ऊर्जा आता तुमच्या भोवती आहे. देव म्हणतो की तुमच्या मागे नाही तर पुढे पहा. तुमच्या भविष्यासाठी त्यांच्याकडे जे काही आहे ते तुमच्या भूतकाळापेक्षा मोठे आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही ते करतात तेव्हा तुम्ही माझ्यापासून दूर जावे असे मला वाटत नाही. तू नेहमी माझ्याकडे यावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सहमत असाल तर आत्ता हा व्हिडिओ लाईक करा. एकापेक्षा दोन चांगले आहे, कारण त्यांना त्यांच्या श्रमाचा चांगला फायदा देव म्हणतो. फक्त तुम्हाला जे करायचे आहे ते करण्याचा प्रयत्न सोडू नका. जिथे प्रेम आणि प्रेरणा असते तिथे तुम्ही चूक करू शकता असे मला वाटत नाही. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. सर्वात मोठा विश्वास निराशेच्या वेळी जन्माला येतो. जेव्हा आपल्याला कोणतीही आशा आणि मार्ग दिसत नाही तेव्हा विश्वास वाटतो आणि विजय आपण मिळवतो. हार मानू नका. तुम्ही यासाठी प्रार्थना करत आहात, ते मार्गावर आहे. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा.
तुमच्यावर संशय घेणाऱ्या लोकांसमोर देव तुमची जाहिरात करायला तयार आहे. तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली होती आणि त्यासाठी जागा बनवण्यास सुरुवात करा, कारण ते मार्गी लागले आहे. तो तुम्हाला त्याच्या पंखांनी झाकून टाकेल आणि त्याच्या पंखांखाली तुम्हाला आश्रय देईल. त्याचा विश्वासूपणा तुमची ढाल आणि तटबंदी असेल. हार मानू नका. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते मार्गावर आहे. हे प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. सर्व काही शेवटी कार्य करेल. आपल्याला कसे हे माहीत असणे आवश्यक नाही. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि ते होईल यावर विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंट करा. जर तुम्ही हे वाचत असाल तर तुम्ही खरे प्रेम करत आहात आणि लक्ष्मी तुमच्या दारात आहे. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंट करा. तुम्ही लवकरच तुमच्या ड्रीम हाऊसमध्ये जाणार आहात. देवदूत तुमच्यासाठी काम करत आहे. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली होती ती इच्छा पूर्ण होणार आहे. तुमचा देव तुम्हाला विसरलेला नाही. तुम्ही एका मोठ्या आशीर्वादासाठी पुढे आहात. त्यावर दावा करा आणि ते प्राप्त करा. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपलं श्री स्वामी समर्थांचं SC मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला परमेश्वर देणारच आहे. तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा. देव तुम्हाला वेगळे करतो जेणेकरून तुम्ही स्वतःला ओळखू शकाल. आपण मैत्री आणि नातेसंबंध गमावल्यासारखे वाटू शकते, परंतु त्यापेक्षा अधिक चांगले काहीतरी आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहे, उठून पहा. तुमची मदत माझ्या मते आहे, माणसांमध्ये नाही. मी तुमच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट करत आहे. ती सर्वांसाठी उगवेल. मी तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना काढून टाकत आहे आणि तुम्हाला चांगल्या आणि मोठ्या गोष्टीसाठी स्थान देत आहे. त्यांना वाटले की त्यांनी तुम्हाला दुखावले आहे, परंतु मी त्या सर्व दुःखाला दूर करणार आहे. नुकसान आणि निराशेवर रडणे थांबवा. मी तुमच्या जीवनात त्या नवीन गोष्टींना जन्म देत आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहे, उठून पहा. तुमची मदत माझ्यामध्ये आहे, माणसांमध्ये नाही. मी तुमच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट करत आहे. ती सर्वांसाठी उगवेल. मी तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना काढून टाकत आहे आणि तुम्हाला चांगल्या आणि मोठ्या गोष्टींसाठी स्थान देत आहे. त्यांना वाटले की त्यांनी तुम्हाला दुखावले, परंतु मी त्या सर्व दुःखाला दूर करणार आहे. नुकसान आणि निराशेवर रडणे थांबवा. मी तुमच्या जीवनात त्या नवीन गोष्टींना जन्म देत आहे. त्यावर तुमची ऊर्जा पुन्हा केंद्रित करणे आवश्यक आहे. यावर विश्वास ठेवा की मी काय करत आहे. सर्व काही तुझ्या मनासारखं होणार. देव म्हणतो, कोणत्याही प्रलोभनाने तुम्हाला पकडले नाही, जे मनुष्यासाठी सामान्य नाही. देव विश्वासू आहे आणि तो तुम्हाला तुमच्या क्षमतेच्या पलीकडे मोहात पडू देणार नाही, परंतु प्रलोभनासह तो सुटकेचा मार्ग देखील प्रदान करेल. ते सहन करू शकशील का? नक्कीच कमेंट करून सांग. देव म्हणतो, मी माझ्या डोळ्यांसमोर व्यर्थ काहीही ठेवणार नाही. जे लोक तुला त्रास देतात त्यांच्या कार्याचा मला तिरस्कार वाटतो. ते मला चिकटून राहणार नाहीत. देव म्हणतो, लैंगिक अनैतिकतेपासून पळून जा. एखाद्या व्यक्तीने केलेले इतर प्रत्येक पाप शरीराबाहेर असते, परंतु लैंगिकदृष्ट्या अनैतिक व्यक्ती स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुमचेच असेल. थांबता प्रार्थना करा, जागा आणि प्रार्थना करा की तुम्ही मोहात पडू नये. वाईट गोष्टींचे अनुसरण करणे रद्द करा. वासनायुक्त सामग्री पाहणे थांबवा. धर्मनिरपेक्ष संगीत ऐकणे थांबवा आणि तुम्ही काय वापरतात ते पहा. देव सांगतो, डोळा हा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचा डोळा निरोगी असेल तर तुमचे संपूर्ण शरीर प्रकाशाने भरलेले असेल. तू जेव्हा सगळीकडे चांगलेपणाने पाहशील तेव्हा नक्कीच देव एक मार्ग प्रदान करतो. अतिविचार थांबवा. तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा. जर देवाची इच्छा असेल तर ते होईल आणि काहीही थांबणार नाही. तसे नसल्यास त्याच्याकडे एक चांगली योजना आहे हे जाणून शांतता प्राप्त करा. देवाला प्रथम ठेवा आणि तुमचे जीवन बदलू पहा.
तयार असाल तर होय कमेंट करा. देव म्हणतो, कधी कधी तुम्ही फक्त त्या गोष्टी माझ्या हातात सोडा आणि शांतपणे बसा. माझी योजना तुमच्यापेक्षा मोठी असू शकते. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुला भेटलो. काहीही शक्य आहे आणि चमत्कार खरोखर घडतात याचे तुम्ही एक उदाहरण व्हा. नेहमी आनंदी राहा. सतत प्रार्थना करा. सर्व परिस्थितीत धन्यवाद द्या, कारण स्वामींची तुमच्यासाठी ही इच्छा आहे. आपण काही गोष्टी करू शकत नाही असे वाटत असले तरीही विश्वास ठेवा. देवासोबत तुम्ही सर्व काही करू शकता हे जाणून घ्या. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा. तुम्ही विपुल तुमच्या कालावधीकडे जात आहात, म्हणून कृपया पैशांची चिंता करणे थांबवा आणि तुमच्या देवदूताला तुमचे काळजी घेऊ द्या. तुम्ही कसे वागता तसेच लोक तुमच्याशी वागतील. मला निस्वार्थ भक्त आवडतात. मी वचन देतो, मी चांगल्या लोकांच्या पाठीशी सदैव उभा असतो. लवकरच कोणीतरी तुमच्याकडे असे पाहणार आहे की तुम्ही जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहात. देव म्हणतो, वेदना तात्पुरती असते. पृथ्वीवर असताना तू सहन करत असलेल्या वेदनांमुळे कृपया माझा त्याग करू नकोस. तू तयार असशील तर आत्ताच होय कमेंट कर. देवावर विश्वास ठेवत राहा. त्याने तुम्हाला कधीही अपयशी केलं नाही आणि तो कधीही करणारही नाही. नवीन बदल येत आहेत. बाळा, मी तुला सांगतोय, मी तुला बळकट करीन आणि तुला उन्नत करीन. तू माझ्यासाठी प्रिय आहेस. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, यावर्षी तुम्हाला मोजताही येणार नाही इतके आशीर्वाद मिळतील. मला मानवा पलीकडे प्रिय, तुझ्या आयुष्यात पहिले स्थान ठेव. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. आता डोक्याला ताण देणे थांबवा. देव तुमचे दुःख पाहतो आहे. तो तुम्हाला नवीन संधी देईल, पूर्वीपेक्षा मोठी आणि चांगली. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण तुम्ही एक गोष्ट मनावर घ्या, मी जगावर मात केली आहे. कोणीच परिपूर्ण नसते. आम्हाला फक्त हे माहीत आहे की तुझ्या प्रयत्नात यश द्यायचं. एक दिवस मला आशा आहे की तुम्हाला हे लक्षात येईल की देव सर्व ठिपके जोडत आहे. जेव्हा आयुष्य गुलाबाच्या काट्यांप्रमाणे झाले असेल तर लक्षात घ्या, मी लवकर ते काटे तोडणार आहे. आज ज्याला देवापासून दूर जावं वाटत आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे. मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की तो तुमच्या बरोबर आहे. जरी तुम्ही त्याला अनुभवू शकत नसाल, तुमचा विश्वास असल्यास तू माझा सांगती अशी कमेंट करा. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. आता तयार राहा. तुम्ही कशाचाही सामना करत असला तरी लक्षात ठेवा, तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही पुन्हा असणार आहात. तुमचा पुन्हा विश्वास बसणार आहे. तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात. तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत करत आहे. ते धन्य आहे. जिला समजते की तिला फक्त शांत आणि शांत राहायचे आहे, कारण देव तिच्या लढाया लढेल आणि तिच्या वतीने मध्यस्थी करेल. तुमचा विश्वास असेल तर तू माझा सांगाती अशी कमेंट करा. देव म्हणतो, मी घोषित करतो, ती शाप तुटली आहे. तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमच्यात आर्थिक वाढ सुरू होईल. दावा करा, ते आधीपासूनच तुमच्या आहे आणि ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुम्ही हे स्वीकारण्यास तयार असाल तर मी स्वामींचा बाळ अशी कमेंट करा. तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे गुणाकाराने परत येणार आहेत. चांगले वित्त येत आहे. तुम्ही खूप काही केले आहे. तुमच्यासाठी सत्य, समृद्धी आकर्षित करण्याची वेळ आली आहे. मी सर्व काही ठीक करणार आहे. हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. वेळ आल्यावर मी प्रत्येकाच्या आयुष्यात चमत्कार करत असतो. देव म्हणतो, मला माहीत आहे की तू बलवान आहेस. मला माहीत आहे की तू हुशार आहेस. मी तुला निर्माण केले आहे. मला ठाऊक आहे तू कोण आहेस. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेल आणि नक्कीच तो जादू करेल.
तुमची ऊर्जा स्वच्छ झाली आहे. सर्व नकारात्मक शक्ती काढून टाकली आहे. हा महिना तुमच्या अंतहीन आशीर्वाद आणि पैसा आणतील. तुमची संधी तुमच्या दारात ठोठावेल. कर्ज पूर्णपणे भरले जाईल. तुमच्यात आर्थिक स्थिती बदलणार आहे. या आशीर्वादांचा दावा करा आणि ते प्राप्त करा. देव म्हणतो, तुम्ही जे पाहिले आहे त्यापेक्षा आयुष्यात बरेच काही आहे. फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात. याचा अर्थ असा नाही की जीवन इथे संपेल. दिवस बदलणार आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. बाळा, काहीतरी जादुई गोष्ट तुम्हाला आठवण करून देणार आहे की योगायोग अशी कोणतीही गोष्ट नाही. तुमचे जीवन बदलणार आहे आणि खूप मोठ्या आशीर्वादाच्या जवळपास आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी आई कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा. तुम्ही अशा हंगामात प्रवेश करत आहात जिथे तुम्हाला विजयानंतर, विजयाच्या यशानंतर यशाचा अनुभव येईल. तुम्ही तयार असाल तर मी जिंकणारच आहे अशी कमेंट करा. तुमची महानता जिवंत होत आहे. तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. तुमच्यासाठी काय आहे ते काहीही किंवा कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या दृष्टीकडे वाटचाल करा आणि प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा. तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझे लेकरू असे टाईप करा. जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी हवे असते आणि स्वतःला अविश्वासाने मर्यादित ठेवता, त्यामागे जा. तेव्हा विश्व ते घडवून आणेल. ब्रह्मांड म्हणतो, तुम्ही पुन्हा हसणार आहात. तुम्ही पुन्हा विश्वास ठेवणार आहात आणि तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात. तुम्ही गमावलेले सर्व काही मी पुन्हा संचात करणार आहे. तुमचा विश्वास असल्यास स्वामी टाईप करा. देव तुमच्यासाठी एक मार्ग बनवत आहे. तुमच्या आयुष्यात कोण आहे आणि कोण नाही हे देवाला माहीत आहे. विश्वास ठेवा आणि सर्व दुःख सोडून द्या. जो जिथे असायचा असेल तो अजूनही असेल. देवाची एक सुंदर योजना आहे आणि ती चांगली आहे. आपण अशा टप्प्यात प्रवेश केला आहे की जिथे आपले सर्वोत्तम दिवस प्रकट होत आहेत. हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही आयुष्यात 5 वर्षे पुढे असाल. तुमचे जीवन तुम्ही कल्पनेपेक्षा खूप चांगले बदलत आहात. तुमच्यासाठी गोष्टी अचानक बदलतील यावर विश्वास ठेवा. कसे आणि केव्हा याची काळजी करू नका. फक्त नवीन परिणामाच्या शक्यतेवर मनापासून विश्वास ठेवा. हे सर्व तुम्ही सध्या अनुभवत आहात त्यापेक्षा खूप वेगळे असतील. देवाची वेळ परिपूर्ण आहे. तुम्हाला जाणवत असलेल्या वेदनांची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. तू मला शोधशील आणि मी तुला. भक्तांनो, भिवू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. यावर तुमचा विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट अशी कमेंट करा. जेव्हा तुम्हाला वाटते की काहीतरी संपले आहे तेव्हा कधीही गमावू नका. देव तुमच्या आयुष्यात चमत्कार करणार आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. ब्रह्मांडाला आज तुम्हाला आनंदी पाहायचे आहे म्हणून ते तुमच्यापर्यंत चमत्कारानंतर चमत्कार पाठविणार आहेत. हसण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही तयार आहात का? नक्कीच कमेंट करा. प्रिय देवा, कधी कधी मला जीवनात काय करावे हे कळत नाही. मला असे वाटते की मी कोणत्याही दिशेशिवाय हालचालींमधून जात आहे. पण तुम्ही तुमचे दुःख इतरांना सांगण्यापेक्षा मला सांगा. तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे? मी तुम्हाला हवे ते सर्व देणार आहे. जसे मी तुमची प्रत्येक गोष्ट पाळत आहे तसेच तुम्हीही प्रयत्न करायला चालू करा. तुमच्या आयुष्याला मी आकार देणार आहे. आज सक्रिय राहून काम करा. तुमच्या भावना आणि परिस्थितीनुसार प्रतिक्रिया शिल्लक होण्याचा प्रयत्न करा. भीती किंवा रागाने प्रतिक्रिया देण्याचे लक्षात ठेवा, कारण या भावना तुमच्या निर्मितीची शक्ती काढून घेतात. आनंद तेव्हा होतो तेव्हा तुम्ही जाणून बुजून तुम्हाला हव्या असलेल्या जीवनावर काम करता. तुम्ही पुढे काय तयार करता यावर तुमचे नियंत्रण नाही. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तुमची गती कायम ठेवा. तुम्हाला यश प्राप्त करायचे असल्यास कमेंट करा. परमेश्वर शक्ती माझ्यासोबत आहे. काहीच दिवसात तुम्ही यासाठी प्रार्थना केली आहे ती गोष्ट तुम्हाला अचानकच मिळणार आहे. तयार राहा. तुम्ही आतून पूर्णपणे तुटला आहात तर घाबरू नका. तुम्ही अत्यंत आशीर्वादात संक्रमण करणार आहात.
तुमची इच्छा असूनही तुम्ही हार मानत नाही, तेव्हा जादू घडते. ब्रह्मांड नेहमी हट्टी हृदयाच्या प्रेमात पडते. आज देव तुमच्या आशीर्वादात तिप्पट करणार आहे. फक्त विश्वास ठेवा आणि चांगल्या बातमीची वाट पहा. रोज सकाळी ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल. झोप तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेल. तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असल्यास परमेश्वर शक्ती माझ्या सोबत आहे अशी कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा. आज हा संदेश शेवटपर्यंत पाहावे असा स्वामींचा आदेश आहे. स्वामी म्हणत आहेत, जर तुम्ही आज 5 मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवलीत तर तुमची पुढील आयुष्य सुखाने जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो. जर तुमचा स्वामींच्या प्रार्थनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई, मी तुझे बाळ आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे. शांतपणे ऐकावे. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका, कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं हे खूप महत्त्वाचं आहे. विश्वास हा स्टिकरसारखा असतो, दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखा बसत नाही. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग हे ज्ञान देते, साथ नाही. स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा. हेच खरे आयुष्य आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. मन हलके करायचे असेल तर स्वामींजवळ करा, कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे. शिवशंकर शंभूंवर ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते. विश्वास ठेव आणि जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठवलेले पुण्य. सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतेच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा सर्व काही सोपे असते, पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीही सोपे नसते. कोणतीही गोष्ट जी तुम्हाला शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या कमकुवत करते ती विष म्हणून नाकारा. पैशांशिवाय माणूस गरीब नसतो, पण स्वप्न आणि महत्त्वाकांक्षाशिवाय माणूस खरोखर गरीब असतो. तुमच्या मनाला आजारपणाचे किंवा मर्यादाचे विचार कधीही येऊ देऊ नका. तुम्हाला तुमच्या शरीरात चांगले बदल दिसायला लागतील. लक्षात ठेवा की मन ही शक्ती आहे जी या शरीराची निर्मिती करत आहे, आणि जर मन कमजोर असेल तर शरीर दुर्बल होते. दुःख करू नका किंवा कशाचीही काळजी करू नका. मी सदैव तुमच्या सोबत आहे. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच हा आपला संदेश शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरवलेले मन, दुःखी झालेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि नकळत पुण्याचे भागीदार ठराल. म्हणून नक्कीच शेअर करा. तुम्ही जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता. देव हा सर्व गोष्टींचा समुच्चय आहे आणि त्याची प्रतिमा तुमच्या आत आहे. काहीही करू शकतो आणि तुम्हीही करू शकता. जर तुम्ही स्वतःला त्याच्या अतुलनीय स्वभावाने ओळखायला शिकलात तर तुमच्या लक्षात येण्याआधी आयुष्याचा छोटा काळ निघून जाईल. दैवी आनंदाची कापणी करा जी काहीही हिरावून घेऊ शकत नाही. ते अशक्य नाही. तुम्ही फक्त स्वतःला असे समजवायला लावले की ते अशक्य आहे. देवाची शक्ती तुमच्या आत आहे, म्हणून जेव्हा तुमचे मन तुम्हाला एखादी गोष्ट सांगते की ते करता येत नाही तेव्हा त्याला विचारा. म्हणा, बाहेर पडता करता येईल का? त्या मनाला ओरडून सांगा की तुम्ही आजच्यापेक्षा उद्या वाईट वेळांशी लढण्यास अधिक सक्षम व्हाल. कालच्या चुका आजच्या चुका का जोडायच्या? कधीतरी देवाकडे वळावेच लागते. मग ते आत्ताच केलेले बरे नाही का? फक्त स्वतःला त्याला द्या आणि म्हणा, प्रभू खोडकर किंवा चांगला, मी तुझा मुलगा आहे. तू माझी काळजी घेतली पाहिजेस. तुम्ही प्रयत्न केल्यास सुधारणा नक्कीच कराल. जागे व्हा. तुझी सर्व पृथ्वीवरील तहान कायमची क्षमणार आहे. माझ्या मुला, युगाद्वारे देवाच्या राज्यात तुमची दीक्षा घ्या.
सुंदर आयुष्याच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपाल आहेत. ते म्हणजे शांती, विचार, संतोष आणि सत्संग. ज्ञानी साधकाने यांपैकी किंवा किमान एकाची मैत्री जोपासली पाहिजे. सर्वोच्च ध्यान म्हणजे कशाचाही विचार न करणे. जर तुम्ही एक क्षणही विचार न करता राहू शकाल तर महान शक्ती येईल. अनुभव घेऊन पहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींचरणी प्रार्थना. तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद भक्तांनो. आणि हा व्हिडिओ किमान 10 लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.